हॅलो मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचे जेवढे काही आतापर्यंत व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये आपण फाईल टॅब, होम टॅब आणि इन्सर्ट टॅब सुद्धा जवळजवळ पूर्ण कव्हर केलेला आहे. आता इन्सर्ट टॅब मधील आपल्या फक्त दोन ग्रुप वाचलेले आहेत, ते म्हणजे सिम्बॉल ग्रुप आणि मीडिया ग्रुप, जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गेले सर्व व्हिडिओ जर तुम्ही नाही बघितले असणार तर नक्की बघा मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये आपण होम टॅब आणि इन्सर्ट टॅब फुल डिटेलमध्ये शिकलेलो आहोत, ज्याच्यामध्ये शेप्स काय असतात, स्मार्ट आर्ट, चार्ट, अगदी ऑफिस टूल्स, महत्त्वाचे टूल्स जे तुम्हाला नक्की कामी येतील, प्रत्येक ऑफिसमध्ये यूज होतात, ते सर्व टूल्स मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेले आहेत. तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही ते व्हिडिओ नाही बघितले असणार तर नक्की बघा, तुम्हाला नक्की त्याच्यामधून काही ना काही हेल्प होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे सिम्बॉल ग्रुप आणि मीडिया ग्रुप. बघा, ज्यावेळेस आता मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट तर आपण प्रेझेंटेशन देण्यासाठी यूज करतो, त्याच्यामध्ये इक्वेशनची काय गरज आहे, तर नक्कीच गरज आहे मित्रांनो. असं नाही की तुम्ही फक्त प्रेझेंटेशन काही बेसिक गोष्टींवरती कराल. तुम्हाला कधी ना कधी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन बनवताना मॅथमॅटिकल सुद्धा गरज पडू शकते. जसं आपल्याला एखादी चार्ट बनवायचा आहे, ठीक आहे, जसं आता मी इथं कॉलम चार्ट ओपन केलेला आहे, कॉलम चार्ट बनवलेला आहे, तर याच्यामध्ये सुद्धा मॅथमॅटिक्सची गरज पडते. कुठे आपल्याला पॉईंट टू पॉईंट द्यायचे असतात, कुठे आपल्याला इक्वेशन्सचा वापर करून पाय आर स्क्वेअर वगैरे, जसं आपला एरिया ऑफ सर्कलचा एरिया जो आहे, क्षेत्रफळ ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, तर पाय आर स्क्वेअर वगैरे किंवा वेगळ्या वेगळ्या इक्वेशन्सची गरज पडू शकते एखादी प्रेझेंटेशन क्रिएट करताना. ठीक आहे, तर ज्यावेळेस आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये इक्वेशनची गरज पडते, तर इक्वेशन घ्यायचे कुठून, इक्वेशन म्हणजेच मराठीमध्ये समीकरण, तर ते कुठून घ्यायचे. तर बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये इन्सर्ट टॅबमध्ये सगळ्यात शेवटला दोन ग्रुप्स तुम्हाला दिसून येतील. सर्वात पहिला आहे सिम्बॉल ग्रुप आणि दुसरा आहे मीडिया ग्रुप. मीडिया ग्रुप मी तुम्हाला शिकवणार आहे, तर त्याच्या पहिल्याचा जो येतो तो येतो सिम्बॉल ग्रुप. आता बघा, सिम्बॉल्स ग्रुपमधून आपण इक्वेशन घेऊ शकतो. आता इक्वेशन कशा प्रकारे घ्यायचे, तर सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला ज्या स्लाइडवरती इक्वेशन घ्यायचे ती स्लाइड ओपन करा. जसं मी आता 11 नंबरची स्लाइड ओपन केलेली आहे, ब्लँक स्लाइड आहे, याच्यामध्ये काहीच मी घेतलेलं नाही, कारण तुम्हाला शिकवण्यासाठी अडचण जायला नको म्हणून. ओके, आता बघा, सिम्बॉल्स ग्रुपवरती मी क्लिक करतोय, इक्वेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथून कुठला इक्वेशन पाहिजे ते तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, जसं मी या इक्वेशनवरती क्लिक करतो, तुम्हाला जो इक्वेशन पाहिजे त्या इक्वेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याचा फॉन्ट साईज जर तुम्हाला वाढवायचा असेल तर स्पेशल काही ऑप्शन नाही मित्रांनो. होम टॅबचा वापर करून तुम्हाला फॉन्ट ग्रुपमध्ये जो आपण इन्क्रीज फॉन्ट साईज एक ऑप्शन राहतो, तो तुम्हाला नक्की माहितीच असणार, तर त्या ऑप्शनचा वापर करून तुम्हाला फॉन्ट साईज वाढवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, आता जसं आपण एखादी इक्वेशन घेतो त्यावेळेस दोन टूल्स ओपन होतात. सर्वात पहिला आहे ड्रॉइंग टूल आणि दुसरा आहे इक्वेशन टूल. आता ड्रॉइंग टूल का बरं ओपन होतो, तर बघा, इक्वेशन आपला एका टेक्स्ट बॉक्समध्ये येतो आणि टेक्स्ट बॉक्स हा एक शेप आहे, आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यावेळेस आपण शेप्स घेतो त्यावेळेस ड्रॉइंग टूल्स ओपन होतो. तर त्याच्यामुळे हा ड्रॉइंग टूल्स ओपन झालेला आहे. तुम्ही या शेपला फिल वगैरे देऊ शकता, कारण शेवटी हा टेक्स्ट बॉक्सच आहे. ओके, आता इक्वेशन टूल का बरं ओपन झालाय, ऑब्व्हियसली गोष्ट आहे मित्रांनो, आपण इक्वेशन वापर करतो, इक्वेशनचा वापर करतो, त्याच्यामुळे इक्वेशन टूल ओपन झालेलं आहे. त्याच्यामधून आपण वेगवेगळे परत नवीन नवीन ऑप्शन्स ओपन करणार आहोत आणि ते सर्व आपण शिकणार आहोत. ओके, आता बघा, इक्वेशन टूल मध्ये सगळ्यात पहिला ग्रुप येतो टूल्स नावाचा, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला ऑप्शन आहे इक्वेशन. तर तुम्ही इथून इक्वेशन, परत जर तुम्हाला दुसरं इक्वेशन पाहिजे तर तुम्ही इथून इक्वेशन ऍड करू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे प्रोफेशनल. तुम्ही टाईप केलेला जो काही फॉर्म्युला आहे, ठीक आहे, जो काही इक्वेशन आहे, त्या इक्वेशनला तुम्हाला वेगवेगळ्या ऑप्शन्स, वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जर कन्वर्ट करायचं, जसं प्रोफेशनलमध्ये करायचं आहे, जसं लायनरमध्ये करायचं आहे, किंवा नॉर्मल एबीसी नॉर्मल टेक्स्टमध्ये करायचं आहे, तर ते सगळे तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे, एक वेगळा लुक तुम्हाला याच्यामध्ये येते. आणि मॅथमॅटिक्स ज्याचे एक्सपर्ट आहेत, ठीक आहे, मॅथमॅटिक्स ज्याला चांगल्या रीतीने समजतो त्यांना हे तीन ऑप्शन नक्की समजून येतील. ओके, या तीन ऑप्शन बद्दल मला परत जास्त काही सांगायची गरज नाही, कारण याच्यामध्ये तेवढा काही फारसा इम्पॉर्टंट गोष्ट नाही, परंतु ज्याला मॅथ चांगलं जमते त्याला नक्कीच समजलं असेल यांचा उपयोग काय आहे. ओके, सध्या आपण अंडू करून घेऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, नॉर्मल आपण एक टेक्स्ट बॉक्समध्ये आपण इक्वेशन घेतलेलं आहे. ओके, आता नंतर आहे सिम्बॉल्स ग्रुप. सिम्बॉल्स ग्रुप भरपूर महत्वाचा ग्रुप आहे मित्रांनो. जस्ट सपोज आपण आता हा एक काय घेतलेला आहे, एक टेक्स्ट बॉक्समध्ये आपण इक्वेशन इन्सर्ट केलेला आहे. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला एक्स्ट्रा काही जर सिम्बॉल्स लागत असणार तर आपण इथून सिम्बॉल्स घेऊ शकतो. आता बघा, याच्यामध्ये सिम्बॉल्स खूप सारे वेगवेगळे प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये अल्फा, बीटा,
गॅमा वगैरे तुम्हाला दिसत असेल, इन्फिनिटीचं चिन्ह सुद्धा दिसत आहे. ठीक आहे, इथं वेगवेगळे खूप सारे सिम्बॉल्स तुम्हाला दिसून येतील, ज्याच्यामध्ये बघा आपल्याकडे लेस दॅन, ठीक आहे, ग्रेटर दॅन वगैरे आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सिग्मा वगैरे असे खूप सारे वेगळे वेगळे इथं सिम्बॉल्स तुम्हाला दिसून येतील. फक्त एवढेच नाही मित्रांनो, हे तर बेसिक मॅथचे झाले. बघा इकडे तुम्हाला हेडलाईन दिसत असेल बेसिक मॅथ. ठीक आहे, हे तर बेसिक मॅथचे आहेत. जर तुम्ही इथे क्लिक कराल तर तुम्हाला ग्रीक लेटर्स म्हणजे ग्रीक भाषेमधले लेटर्स आहेत, लोअर अपर. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही क्लिक कराल तर लेटर लाईक सिम्बॉल, ठीक आहे, सिम्बॉल सारखे जे लेटर्स आहेत ते तुम्हाला दिसून येतील. ऑपरेटर्स तुम्ही अशा प्रकारचे इथून सिम्बॉल घेऊ शकता. परत ॲरोज आहे, तुम्हाला ॲरोज जर काही लागत असणार तर ते तुम्ही घेऊ शकता. आता हे प्रॉपर घ्यायचे कसे तर बघा, मी याला इकडे थोडं करतोय. ठीक आहे, आता इथं 2A लिहिलेलं आहे आणि याच्यानंतर मला एखादी ॲरोचा सिम्बॉल पाहिजे, राईट ॲरोचा. तर मी काय करणार, सिम्पल इथं मी क्लिक करतोय. त्याच्यानंतर इथं ॲरोजवरती मी क्लिक करणार. जसं मला राईट ॲरो बघा इकडे राईट ॲरो दिसतंय, राईट ॲरोवरती क्लिक केलं. आता बघा जसं 2A नंतर राईट ॲरो आलेला आहे. तर सिम्पल याच प्रकारचा वापर करून, याच पद्धतीचा वापर करून तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही कोणतेही सिम्बॉल्स घेऊ शकता. जसं मला या मायनसच्या नंतर एखादी समजा डाऊन एरो पाहिजे. ठीक आहे, आपण डाऊन एरो बघूया. हा डाऊन एरो आहे. ठीक आहे, डाऊन एरोवरती मी क्लिक करू तर बघा मायनसच्या नंतर काय झालेलं आहे, डाऊन एरो आलेला आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला इथून कुठल्या प्रकारचा सिम्बॉल पाहिजे आहे ते तुम्ही घेऊ शकता. जसं निगेटिव्ह रिलेशन्स आहे, त्याच्यानंतर स्क्रिप्ट्स आहेत. ठीक आहे, नंतर आहे ज्योमेट्रीज आहे. तर असे वेगळे वेगळे प्रकारचे सिम्बॉल्स तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथून घेऊ शकता. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर आहे फ्रॅक्शन्स. तुम्हाला याच्यामध्ये काही स्ट्रक्चर्स ऍड करायचे असतील. बघा आपला स्ट्रक्चर ग्रुप आता लागलेला आहे, भरपूर छोटे छोटे पॉईंट्स आहेत मित्रांनो. बघा फ्रॅक्शन्स, तुम्हाला इथून जर काही असं फ्रॅक्शन्स मध्ये घ्यायचे. फ्रॅक्शन म्हणजे काय, नॉर्मल आपण अपॉन ज्याला म्हणतो. ठीक आहे, एक्स अपॉन वाय वगैरे. तर जर तुम्हाला असं काय करायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. जसं हे dy/dx डेरिव्हेटिव्ह ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर इथे वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला इथून जो सुटेबल तुम्हाला पाहिजे आहे एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये तर तुम्ही तो घेऊ शकता. जसं इथं 4AC टाईप केलेला आहे. याच्यानंतर समजा मला एखादी फ्रॅक्शन्सची गरज आहे, जसं मी एक स्ट्रक्चर फ्रॅक्शन वरती मी क्लिक करतोय. आता काय वरती एक छोटासा बॉक्स आलाय आणि खाली एक बॉक्स आलाय. तर तुम्हाला इथं काय टाईप करायचं आहे, जसं आपण नॉर्मली टाईप करून बघूया की 1/2 जस्ट टाईप करून बघतो. ठीक आहे, बघा 1/2 आलेला आहे मित्रांनो. तर असं तुम्हाला ज्यावेळेस टाईप करायचा असतो तर त्यावेळेस तुम्ही इक्वेशन टूल्स मधून डिझाईन टॅब मध्ये जाऊन तुम्ही इथून फ्रॅक्शन्स ऍड करू शकता. ओके, आता हा झाला फ्रॅक्शनचा. जसं आपण फ्रॅक्शन ऍड केलं सेम त्याच प्रकारे इस्क्रिप्ट सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. बघा इस्क्रिप्टचा प्रकार आहे इकडे. त्याच्यानंतर रॅडिकल, तुम्हाला जर असं म्हणजे वर्गमुळामध्ये स्क्वेअर रूट मध्ये जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही ते करू शकता. इंटिग्रेशन जर तुम्हाला पाहिजे असेल, ठीक आहे, इंटिग्रेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे इंटिग्रेशन सुद्धा काढू शकता. हा सिंगल इंटिग्रेशन आहे, डबल इंटिग्रेशन आहे, ट्रिपल इंटिग्रेशन आहे. तुम्हाला ज्या प्रकारचं इंटिग्रेशन पाहिजे आहे त्या प्रकारचं इंटिग्रेशन तुम्ही इथून काढू शकता. बघा असे ऑप्शन्स आलेले आहेत. मग इथं तुम्हाला काय टाईप करायचं आहे तर ते तुम्ही काढू शकता. नंतर आहे लार्ज ऑपरेटर. लार्ज ऑपरेटर मित्रांनो, तुम्हाला हा ऑप्शन समेशनचा हा जो टूल आहे, ठीक आहे, समेशनचा हा जो सिम्बॉल आहे याच्यामध्ये वेगळे वेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. मग तुम्हाला इथून किती संख्या लिहायचे आहेत, किती नंबर्स लिहायचे ते तुम्ही इथून ऍड करू शकता. ओके, तर नॉर्मली सांगायची गोष्ट काय, लार्ज ऑपरेटर्स तुम्ही इथून ऍड करू शकता. ठीक आहे, तर वेगळे वेगळे प्रकार आहेत, तुम्हाला समजून येतील. ओके, त्याच्यानंतर आहे ब्रॅकेट्स. आता बघा ज्यावेळेस आपण, आता नॉर्मल गोष्ट आहे मित्रांनो, आपण गणितामध्ये काम करतो, मॅथमॅटिकल काहीतरी आपण लिहित आहोत, त्याच्यामध्ये ब्रॅकेट नसणार असं होऊच शकत नाही. तर बघा ब्रॅकेट तुम्हाला इन्सर्ट करायचे तर तुम्ही इथून वेगळे वेगळे ब्रॅकेट्स इन्सर्ट करू शकता. तर ब्रॅकेट इन्सर्ट करण्याचे सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहे. ब्रॅकेट सुद्धा वेगळे वेगळे प्रकार आहे. जसं नॉर्मल ब्रॅकेट असतो, त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट असतो. ठीक आहे, तर जे काही प्रकार असतील इथं सर्व प्रकारचे ब्रॅकेट्स दिलेले आहेत. तुम्हाला जो कोणता ब्रॅकेटचा वापर करायचा आहे तो तुम्ही इथून करू शकता. तुम्हाला जो ब्रॅकेट पाहिजे तो घेऊ शकता. बघा जसं मी इथे घेतलेला आहे. नंतर जसं मी लिहितो तो A+B. ठीक आहे, A+B. बघा A+B हा ब्रॅकेटमध्ये आलेला आहे. तर इथून तुम्ही ब्रॅकेट घेऊ शकता. आता मॅथमॅटिक्स म्हणलं आणि तुम्हाला साइन कॉस टॅन थिटा जर नाही माहिती असेल तर असं होऊच शकत नाही. तर इकडे आलेला आहे आपला साइन कॉस टॅन थिटा, जे की तुम्ही इन्सर्ट करू शकता इथून. ठीक आहे, बघा साइन आहे, कॉस आहे, टॅन आहे, त्याच्यानंतर कोसेक वगैरे इथं दिसत आहे तुम्हाला. तर तुम्हाला इथून कोणतं फॉर्म्युला पाहिजे आहे, ठीक आहे, तो तुम्ही इथून फ्रॅक्शन्स मधून घेऊ शकता. नंतर ॲसेंटचा सुद्धा सेम प्रकार आहे मित्रांनो. इथे काय, इकडे जेवढे काही स्ट्रक्चर्स मध्ये ऑप्शन दिलेले आहेत ते सर्व मॅथमॅटिक्स साठी आहेत. ठीक आहे, तुम्ही इथून वेगळे वेगळे प्रकारचे मॅथमॅटिकल लॉजिक्स वगैरे, ठीक आहे, लिमिट आहे,
तुम्ही 10वी-12वी मध्ये नक्की शिकले असणार लिमिट वगैरे काय असते तर ते सगळे तुम्ही एकानंतर एक इथून ऍड करू शकता. ऑपरेटर्स आहेत जसं डबल इक्वलचं साइन आहे, त्याच्यानंतर प्लस इज इक्वल टू आहे. तर इथं वेगळे वेगळे जे काही प्रकारस आहेत ते तुम्ही ऑपरेटर्स मधून घेऊ शकता. मॅट्रिक्स तुम्हाला माहिती असेल काय असते, तर ते मॅट्रिक्स सुद्धा तुम्ही इथून ऍड करू शकता. एकंदरीत सांगायची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही इक्वेशन टूल्स मधून वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारचे मॅथमॅटिकल टूल्स, मॅथमॅटिकल सिम्बॉल्स, मॅथमॅटिकल ऑपरेटर्स, ठीक आहे, किंवा स्ट्रक्चर्स तुम्ही ऍड करू शकता. कुठून, तर इक्वेशन टूल मधून. तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, इन्सर्ट टॅब मध्ये जायचं, सिम्बॉल ग्रुप मध्ये इक्वेशन वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथून एखादी इक्वेशन ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे चेंजेस त्याच्यामध्ये करायचे आहेत ते तुम्ही इक्वेशन टूल मधून डिझाईन टॅबच्या मदतीने करू शकता. ओके मित्रांनो, सध्या मी याला डिलीट करतोय, आपण एक इक्वेशन ऍड केलेलं आहे. ओके, तर हा झाला इक्वेशन. त्याच्यानंतर बघा इकडे तुम्हाला दिसत असेल सिम्बॉल. आता इक्वेशन टूल मध्ये गेल्यानंतर बघा इक्वेशन टूल इकडे दिसतंय, डिझाईन टॅब ओपन होतो. डिझाईन टॅब मध्ये गेल्यानंतर जो मी सिम्बॉल्स तुम्हाला शिकवलं सेम सिम्बॉल ऑप्शन हा इन्सर्ट टॅब मध्ये सिम्बॉल ग्रुप मध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येतोय. सेम ऑप्शन आहे मित्रांनो, याच्यामध्ये फक्त स्ट्रक्चर थोडं याचा वेगळं दिसतंय, परंतु सगळे तिथं जेवढे काही ऑप्शन्स होते, जेवढे काही सिम्बॉल्स होते, इथं सगळे एकानंतर एक ऍड केलेले दिलेले आहेत. तर बघा इथे कित्येक तरी प्रकारचे, ठीक आहे, कित्येक तरी प्रकारचे जवळपास 100 हजारो प्रकारचे, इथं 100 नाही म्हणणार मी, 800-900 प्रकारचे इथं वेगळे वेगळे सिम्बॉल्स आहेत. तुम्हाला इथून कुठला सिम्बॉल पाहिजे आहे तो तुम्ही इन्सर्ट करू शकता. ओके, मी सध्या याला क्लोज करणार. सेमच ऑप्शन आहे मित्रांनो, काही नवीन वेगळं नाही, ठीक आहे. जे आपण इक्वेशन टूल डिझाईन टॅब मध्ये शिकलं सेम इथे शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे. तर सिम्बॉल्स ग्रुप आपला कम्प्लीट झालेला आहे, इक्वेशन आणि सिम्बॉल. नंतर आहे मीडिया ग्रुप आणि आजच्या व्हिडिओचा आपला शेवटचा ग्रुप. ओके, हा झाला आपला इक्वेशन. आता आहे मीडिया ग्रुप. आता मीडिया ग्रुपमध्ये दोन ऑप्शन तुम्हाला दिसून येत असतील, एक आहे व्हिडिओ आणि दुसरा आहे ऑडिओ. आता व्हिडिओ आणि ऑडिओ कशा प्रकारे आपण पॉवर पॉईंट मध्ये इन्सर्ट करू शकतो हे आपल्याला आता बघायचं आहे. ओके, त्यासाठी मी सिंपल एक दुसरी स्लाइड ओपन करून घेतोय. न्यू स्लाइड वरती जाऊया, ब्लँक वरती मी क्लिक करते. ओके, आता सर्वात पहिला आहे व्हिडिओ. जर तुम्हाला एखादी व्हिडिओ तुमच्या पॉवर पॉईंट मध्ये ऍड करायचं असेल तर तुम्ही कसं करणार, तर सिंपल इन्सर्ट वरती क्लिक करायचं. फोटो कसं इन्सर्ट करायचं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता आपण शिकतो व्हिडिओ कशा प्रकारे इन्सर्ट करायचं. ओके, सिंपल इन्सर्ट टॅब वरती क्लिक केला, व्हिडिओ वरती क्लिक करायचं. आता दोन ऑप्शन येतील. पहिला आहे ऑनलाईन व्हिडिओ. तुम्हाला ऑनलाईन एखादी व्हिडिओ घ्यायचा असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे व्हिडिओ ऑन माय पीसी. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवरून, तुमच्या पीसी वरून किंवा तुमच्या लॅपटॉपवरून जर इन्सर्ट करायचा असेल एखादा व्हिडिओ तर तुम्हाला इथे क्लिक करायचं. जसं मी व्हिडिओ ऑन माय पीसी वरती क्लिक केलेला आहे. आता आपली सगळी फाईल मॅनेजर ओपन झाली. त्याच्यामध्ये लोकल डिस्क, CD, तुमचे जे काही पार्टिशन्स असतील ते तुम्हाला दिसून येतील. सोबतच डेस्कटॉप वरती तुमचं जिथे कुठे व्हिडिओ असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, मी डेस्कटॉप वरती क्लिक केलं. त्याच्यानंतर इकडे आपल्याकडे काही व्हिडिओज आहेत, ठीक आहे, ट्रिक्स मी बनवलेल्या होत्या. आपल्या युट्यूब चॅनलवरती काही ट्रिक्स सुद्धा एक्सेलचे आणि बरेचसे वेगवेगळे कम्प्युटरचे ट्रिक्स अपलोड आहेत, ते तुम्ही बघू शकता. ओके, तर काही ट्रिक्स आहेत ती व्हिडिओ मी इथं ऍड करतोय. जसं ही डेटा एंट्री ट्रिक्स आहे, त्याच्यावरती मी क्लिक केलं. इन्सर्ट वरती मी आता क्लिक केलं. आता जसं आपण इन्सर्ट वरती क्लिक केलं तसं बघा आपल्याकडे हा व्हिडिओ ओपन झालेला आहे. या व्हिडिओचा साईज, ठीक आहे, स्क्रीन साईज तुम्ही छोटा मोठा करू शकता तुमच्या हिशोबानुसार. ओके, हा व्हिडिओ मी इन्सर्ट केला. आता याला प्ले कसं करायचं, तर सिंपल बघा खाली प्लेचा एक ऑप्शन दिसत असेल तर या प्ले वरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ इथून प्ले करू शकता. बघा आपला व्हिडिओ जो आहे तो प्ले होताना तुम्हाला दिसून येत असेल. तर अशा प्रकारे तुम्ही एखादी व्हिडिओ इन्सर्ट टॅबच्या मदतीने मीडिया ग्रुपच्या वापराने व्हिडिओ या टूलच्या माध्यमातून एखादी व्हिडिओ इन्सर्ट करू शकता. आता हा झाला व्हिडिओचा. आता व्हिडिओ तर आपण घेतला, आता ऑडिओ कशा प्रकारे घ्यायचा, तर बघा मी याला सध्या थोडं लहान करतोय, ठीक आहे, या साईडला आपण ठेवूया. आता आहे ऑडिओ. ऑडिओ कशा प्रकारे इन्सर्ट करायचं, तर सिंपल ऑडिओवरती क्लिक करायचं. दोन ऑप्शन येणार, तीन ऑप्शन येणार याच्यामध्ये. पहिला आहे ऑनलाईन ऑडिओ, तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता. दुसरा आहे ऑडिओ ऑन माय पीसी, म्हणजे तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरून घेऊ शकता. तिसरा आहे रेकॉर्ड ऑडिओ. जर तुमच्या कम्प्युटरला, तुमच्या लॅपटॉपला गरज नाही, पण तुमच्या कम्प्युटरला जर माईक असेल, लॅपटॉपमध्ये इनबिल्ट असतो, ठीक आहे, कम्प्युटरला जर माईक कनेक्ट असेल तर तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड सुद्धा करू शकता. डायरेक्टली लाईव्हली तुम्ही इथे ऑडिओ रेकॉर्ड करू शकता. बट आपल्याकडे तशी काही सिस्टीम सध्या मी लावलेली नाही, ठीक आहे. आता ऑडिओ ऑन माय पीसी वरती मी क्लिक करतोय. त्याच्यानंतर तुमच्या
कम्प्युटरवरती जिथे कुठे ऑडिओ असेल तुम्हाला तिथे क्लिक करायचं, त्या लोकेशनवरती जायचं आणि सिंपल तो ऑडिओ प्ले करायचा आहे. ओके, मी जसं आपण एखादी ऑडिओ घेऊया, याच्यावर मी क्लिक करतो, इन्सर्टवरती मी क्लिक केलेलं आहे. आता बघा ऑडिओचा सिम्बॉल तुम्हाला इकडे दिसून येत असेल आणि ऑडिओ सुद्धा इन्सर्ट झालेलं आहे. आता मी याला प्ले नाही करू शकत मित्रांनो, कारण हा गाणं आहे आणि जर मी याला प्ले केलं तर आपल्या व्हिडिओवरती कॉपीराईट येऊ शकतो, त्याच्यामुळे मी प्ले नाही करू शकत. बघा मी आवाज कमी करून घेतलेला आहे. इथून तुम्ही बघा प्ले बटन तुम्हाला दिसते, तर प्लेचा वापर करून तुम्ही इथून प्ले करू शकता. व्हिडिओ किंवा ऑडिओ तुम्ही इथून अशा प्रकारे प्ले करू शकता. ठीक आहे, व्हिडिओसाठी इकडे प्लेचा ऑप्शन येतो आणि ऑडिओसाठी इकडे सुद्धा प्लेचा ऑप्शन येतो. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ किंवा ऑडिओ ओपन करू शकता. ठीक आहे, इन्सर्ट करू शकता. आता ऑडिओ टूल्स बघा, फॉर्मॅट टॅब तुम्हाला माहितच आहे, सगळं मी शिकवलेलं आहे. प्लेबॅक तुम्ही इथून ऑडिओ ट्रिम करायचं आहे, कट करायचं आहे, ते छोटे छोटे गोष्टी आहेत मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ट्रिम करू शकता. जसं तुम्हाला काही कट करायचं इथून, तर बघा आपण इथून अशा प्रकारे तुम्हाला केवढा पाहिजे ते इथून सिलेक्ट करू शकता. कट केलं, ओके वरती क्लिक केलं तर तेवढा तो ऑडिओ कट झालेला तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर काही तुम्हाला ऍड बुकमार्क करायचं आहे तर तुम्ही बुकमार्क सुद्धा ऍड करू शकता एखाद्या ऑडिओमध्ये. प्ले इथून करून पाहू शकता, इथून पण प्ले करू शकता. सेम ऑप्शन्स आहेत. हे काही बेसिक ऑप्शन्स आहेत मित्रांनो, जे की आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा असतात. तर तुम्हाला एवढं तर माहितीच आहे, मोबाईलमध्ये जे काही ऑप्शन असतात जवळपास सगळे ऑप्शन्स आपल्या कम्प्युटरमध्ये पण असतात. तर सेम टूल्स इथे सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही त्याचा वापर करून बघा, नक्की तुम्हाला कळेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपला इन्सर्ट टॅब कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत डिझाईन टॅब मधील पूर्ण टूल्स आपण शिकून घेणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.